हाय. आज आपण बनवतो आहे कोलंबी आणि मांदेलीचं सार बनवतो आहे. मिक्स सार बनवणार आहे, कोलंबी आणि मांदेली टाकलेलं. तर ह्याच्या मी हे स्वच्छ धुवून घेतलं आहे कोलंबी आणि मांदेली, आणि त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि कोकम लावून घेतलं आहे कारण मॅरिनेट होण्यासाठी. आणि हे वाटपाचं साहित्य आहे. हा कांदा आहे, हे खोबरं आहे, ही कैरीची काप आहे, आणि हे आलं आहे, हा फोडणीचा कांदा आहे, आणि हे आल्याचे ज्युलियन्स आहेत, आणि हे मिरचीचे ज्युलियन्स आहे. आणि याच्यामध्ये भिजत घेतलेलं आहे मी लाल सुकी मिरची, धणे आणि लसूण भिजत घातलं आहे. तर हे सगळं मला साहित्य वाटायचं आहे. हे मी वेगळं वाटून घेणार आहे आणि हे वेगळं वाटून घेणार आहे, कांदा आणि खोबरं. आणि कैरी मी वरून टाकणार आहे त्याच्यामध्ये, कारण कैरी वाटून टाकली तर जास्त आंबटपणा येईल, म्हणून मी अशीच वरून टाकणार आहे. आणि मग नंतर सार जेव्हा उकळणार तेव्हा मी आल्याचे ज्युलियन्स आणि मिरच्या टाकणार वरून. आणि मग हे सगळं चांगली त्याला उकळी फुटली की मग मी हे मासे त्यात टाकून घेणार आहे. आता जेव्हा सार बनवेन ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते. आता आपण जे साहित्य काढलं होतं त्याचं हे आता मी वाटप करून घेतलेलं आहे. आता फोडणीमध्ये कांदा घालणार आहे, हिंग घालणार आहे, आणि मग हे वाटप घालून घेणार आहे. ते तेल तापत ठेवलं आहे मी अगोदरच. यात मी हिंग घालून घेते पहिला कांदा घालून घेते. आम्ही आता कांदा घालून घेतला आहे. कांदा थोडा लाल झाला की मग यात हिंग घालणार आहे. थोडा गॅस वरती आता हिंग घालून घेतो. हे मालवणी पद्धतीचं माशाचं सार आहे. मी आत कढीपत्ता नाही घालत नाही. आमच्याकडे कोकणात कढीपत्ता माशाच्या सारात घालत नाही. कोण कढीपत्ता घालतं, कोण कोथिंबीर घालतं, पण आमच्याकडे मालवणी पद्धतीमध्ये कढीपत्ता पण नाही घालत आणि कोथिंबीर पण नाही घालत. हे मी वाटप घालून घेते. वाटप घालून घेतलं काही छान तेलावर परतवून घेणार नाही. तेल सुटेपर्यंत. छान असं तेल सुटेपर्यंत मी हे वाटप परतवून घेणार, म्हणजे वरती आणि वाटप पण छान असं तेलावर भाजलं जातं. मी थोडंसं पाणी घालून घेते, थोडंसं वाटप जवळ नाही. तेलाचा तवंग सुटायला सुरुवात. छान असं तेलावर परतवून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यावरती छान असा तेलाचा तवंग येतो. खोबरं आणि सगळं जे कांदा, आलं, लसूण, धणे, लाल सुकी मिरच्या वाटलेलं हे सगळं वाटप आहे ते छान असं परतवून घेते मी.
आता यात आपल्याला जसं सार हवं आहे ना तसंच पाणी ओतून घ्यायचं, म्हणजे आत्ताच घ्यायचं आपल्याला जेवढं पातळ हवं आहे तेवढं. हे बघ. मी थोडंसं पाणी घ्यायला जाते. मी थोडंसं पाणी घेते ओतून. हे पहा, हे थांबल्या अजून लागेल. मिक्सरचं जे भांडं आहे ना ते धुवून मी आता पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. थोडंसं पाणी अजून लागते. आता यात घालूया आपण जे कैरीच्या फोडी बनवल्या आहेत ना त्या कैरीच्या फोडी मी आता घालून घेते. कैरीच्या फोडी घालून घेतल्या आणि जे माशांमध्ये कोकमं टाकली होती ना, हे बघा, ही कोकमं मी सगळी काढून घेणार आणि या सारामध्ये टाकणार. साराला पण छान उकळी आली आहे. गॅस बंद करणार, थोडाच कमी करणार आहे मी, सॉरी बंद नाही करणार आहे, कमी करणार. छान सार उकळलं की मग आता आपल्याला कोलंबी आणि थोडीशी मांदेली टाकायची आहे. आणि मी मांदेली थोडी फ्राय पण करणार आहे. त्याच्यासाठी हा थोडासा लाल मसाला, म्हणजे त्याच्यामध्ये धणे आहे, परत कांदा आहे, आलं लसूण, लाल सुक्या मिरच्या, त्याचं हे सगळं वाटण केलेलं होतं ना त्यातलं थोडंसं मी आता याच्यात ठेवलेलं आहे. थोडीशी याच्यात टाक, मांदेली आता यात टाकून घेते. थोडी मी मांदेली फ्राय करणार आहे आणि थोडीशी मांदेली मी सारामध्ये घालणार आहे. किती सुंदर रंग आला. तर यातच मी कोलंबी आणि मांदेली घालून घेणार आहे. आता मिक्सरचं भांडं आणि सगळं धुवून मग ह्याचं पण पाणी मी यात घालणार आहे. आता नंतर भेटू आपण. हे पहा, आपलं सार आता रेडी होतं आहे. मी मिक्सरचं भांडं धुवून पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि कोकम तर मगाशीच टाकलं आहे, तुम्हाला दाखवलं होतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत हे आल्याचे आणि मिरचीचे काप. हे पहा, हे आलं आणि मिरचीचे काप आता ह्याच्यात टाकते. ह्याच्यामुळे फार सुंदर स्वाद येतो साराला.
आणि उग्र वास असतो ना तो निघून जातो यातला आणि छान असा फ्लेवर येतो. एकदा असं बनवून बघा तुम्ही. आता एक याला छान उकळी आली आणि बघा आपण जे वाटप होतं ते छान असं तेलावर परतवून घेतलं, त्याच्यामुळे त्याचा रंग किती सुंदर आला. ते छान उकळायला लागलं की 10 मिनिटांनी आपण बंद करू. कारण आलं आणि मिरचीचा पण स्वाद त्यात उतरला पाहिजे. बघा आता हे सार रेडीच झालेलं आहे जवळजवळ. फक्त एक चांगली उकळी काढायची आहे याला. एक छान अशी उकळी आली. आलं आणि मिरची आत्ताच आपण घातली आहे ना ह्याच्यामध्ये. हा पहा तेलाचा रंग किती सुंदर आला आहे. आपण जे वाटप केलं होतं ना ते छान असं तेलावर परतवून घेतलं आणि मग त्यात थोडं थोडं पाणी करून घालून घेतलं. थोडं थोडं पाणी घालून घेतलं, त्याच्यामुळे असा छान सुंदर रंग आला. एकदा अशा पद्धतीने तुम्ही सार बनवून बघा. कोणत्याही मच्छीचं, पण कोणत्याही मच्छीमध्ये तुम्ही आलं आणि मिरची घालू नका. कोलंबीच्या आणि मांदेलीच्या मिक्स सारामध्ये असं हे छान वाटतं. आलं आणि मिरची वरून टाकले की. आता मी ह्याच्यात कोथिंबीर घालणार नाही आहे सारामध्ये, कारण आमच्या कोकणामध्ये कोथिंबीर सारामध्ये कधी घातलीच जात नाही. चला तर आपलं आता सार रेडी होतं आहे. रेडी झालं की मग मस्त गरम गरम आता इथे कुकर लावला आहे. त्या कुकरमध्ये आहे भात. तो छानपैकी असा वाफाळता भात आणि हे गरम गरम सार असं मी जेवून घेणार आहे आता थोड्या वेळाने. ठीक आहे. छान अशी उकळी फुटली आहे साराला. कोणी कोणी यात टॉमॅटो पण टाकतो आणि कोकम टाकतात, पण आता कैरीचा सीझन चालू झाला आहे त्याच्यामुळे मी सारामध्ये कैरी आणि कोकम टाकले दोन्ही. हां किती छान दिसते. मस्त खळखळवून उकळी आली आहे. सगळे फ्लेवर या सारामध्ये उतरले पाहिजे. मी गॅस बंद करून घेते, कारण आपलं सार आता रेडी झालं आहे. हे बघा गॅस बंद केला, उकळी यायची बंद झाली. चला मग या जेवायला. आपलं सार रेडी आहे.